आतमध्ये आणि फलंदाजीसाठी घरच्या मैदानावरती प्राचारण केले गेले. तर आपण पाहतोय खोचिवडा संघाला जबरदस्त संघ बांधील की पाहायला मिळते. अष्टविनायक नायगाव संघाच्या माध्यमातून पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये जितेश दणवा अर्थातच जितू गोलंदाजी मार्क वरती येतोय. तर सलामीला फलंदाज अमृत पाहायला मिळतोय. स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईक इनला राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सामना स्टार्ट करायचा मी पंचांना विनंती करतोय. 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय अमृत मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला राकेश ही जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 6 षटकांचा सामना. काही दिमागदार विजय पाहायला मिळाला एकविरा नायगाव संघाच्या माध्यमातून. अक्रॉस द लाईन पहिला चेंडू इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. या डीप मध्ये आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावले जात आहेत. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय नचिकेत याच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि 2 धावे सहित मात्र श्री गणेशा होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा. तर 2 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय उजव्या हाताने मारा करण्यासाठी. खूप चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय एकविरा नायगावच्या माध्यमातून. ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन नियोजन. ऑन साईडला बॅट अँड पॅड मधला चेंडू ऑन साईडला सतेशला बेट करून मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावा. यूज 6. जबरदस्त फटका सतेश कंडा याला मात्र बेट करून चेंडू निघून जातोय. 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 8 धावा 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस. यावेळेस मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला मात्र बिरकावून दिले डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. वाढदिवस आहे एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांना मात्र वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. यावेळेस मात्र ऑन साईडला जबरदस्त अटॅकिंग मोड मध्ये पाहायला मिळतोय मिस्टर अमृत. 3 चेंडूंवरती 3 कणकर स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. 3 इन अ रो. 6 धावा. जितू दणवा याला मात्र विचार विनिमय करण्याकरता मात्र भाग पाडलं गेलंय. जर आणखीन एक षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय सोहम वैती यांच्या माध्यमातून. गुड बॅटिंग मिस्टर अमृत लयबद्ध झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जितू दणवा वेगाने पुढे सरसावला गेलाय आणि तत्पूर्वी कॉट अँड बोल्टची संधी हुकली जाते मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस विन द मॅचेस. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तत्पूर्वी झेल निसटला जातोय आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 20 धावा 20 रन्स. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय अमृत ज्याच्या बॅटमधून 3 षटकार ठोठावले गेलेत आणि जितू दणवा या गोलंदाजावरती मात्र हल्ला चढवला गेलाय. पहिल्या पॉवर प्लेच्या या षटकामध्ये शेवटचा चेंडू असेल जितू दणवा याच्या षटकातील.
प्रशांत कुबडीकर मात्र चर्चा सत्र जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती आणि तत्पूर्वी मात्र आउटसाइड द ऑप्शन असं दर्शवलं गेलं पंचांच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 20 धावा, बिनबाद 20. कोचिवडे संघाची एक दमदार सुरुवात. या ऐकूया डीजेला. खपला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने संघ बांधेल की पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मिलिंद याला आपण पाहू शकतो. या सतेश कंडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर आपण पाहिलं तर प्रशांत आहे, तर रितेश गंगीकर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती 20 धावा. कारण कोचिवडे संघामध्ये ती क्षमता आहे धावा उभारण्याची. जवळपास 60 ते 70 धावा आम्ही उभारू 6 षटकांमध्ये, असं वक्तव्य पाहायला मिळालं कर्णधाराच्या माध्यमातून. धावांची गती 20 धावा. या फलकावरती गोलंदाज सज्ज होतोय. चेतन गोलंदाजी मार्क वरती मारा करण्याकरता आपण पाहतोय. डावऱ्या हाताने ऑन साइडला सुंदररित्या चेंडूला बलवलं जात आहे. अक्रॉस द लाईन सुंदर फटका जमिनीलगत 4. आखो टप्प्याचा चेंडू होता ऑन साइडला डीप मध्ये, डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. सतेश कंडा याला बीट करून चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा चौकार. धावांची गती 28 धावा या फलकावरती पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाज चेतन लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करत असताना लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार. अखोट टप्प्याच्या चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये तारा नाही. मात्र कौतुक करावं लागेल राकेशचं अगेन्स्ट टर्न चेंडूला खेळलं गेलंय. जबरदस्त अक्रॉस लाईन पुन्हा एकदा खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते. तत्पूर्वी फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होईल का? यस इज गॉन. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या माध्यमातून. अमृत बॅक टू द डगआउट. मोठा धक्का. फर्स्ट विकेट डाऊन. तीन वरती रनआउटच्या माध्यमातून खूप चांगला फेकी पाहायला मिळाली. तितकंच चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड चेतनचं पाहायला मिळालं आणि रनआउटच्या माध्यमातून पहिला आदरा बसतोय मिस्टर अमृत. बॅक टू द डगआउटमध्ये परतत असताना एक हार्ड हिटर फलंदाज ज्याच्या बॅटमधून 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोठावले गेले होते, तोच फलंदाज रनआउटच्या माध्यमातून तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली भागीदारी 2 फलंदाजांमध्ये 28 धावांची पाहायला मिळाली. ती मात्र रनआउटच्या माध्यमातून ब्रेक केले गेले. अष्टविनायक नायगाव संघाने. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती.
पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी जरूर या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन फलंदाज विनय मैदानाच्या आतमध्ये 93 धावा या फलकावरती लावल्या गेल्या आणि 93 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कोचिवडा संघ अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत आणि जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवण्याचा प्रयत्न जरूर असेल आमच्या आयोजकांचा. 2 सलामीवीर एका बाजूला सतेज कंडा आपल्याला येताना पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला तेजस कोहली. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 93 धावाचं लक्ष आहे. कारण या मैदानावरती आपण पाहिलं तर 95 धावा सुद्धा 5 षटकामध्ये चेस केल्या गेल्या होत्या आणि तदनंतर आजच्या दिवसामध्ये 81 धावा सहजरित्या मात्र चेस केल्या गेल्या NCC नायगाव संघाच्या माध्यमातून. सलामीचं षटक पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळते. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती अमृत येतोय, ज्याने की पहिल्याच षटकामध्ये 3 चेंडूवरती 3 दमदार षटकार ठोठवण्याचा कारनामा या मैदानावरती आजच्या या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 पंच सज्ज झालेत. उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत लकी ड्रॉ या स्पर्धेच्या माध्यमातून आणि उद्या 3 वाजता ही लॉटरीची जी तिकीट आहेत लकी ड्रॉची ती मात्र कुपन वाटले जातील प्रेक्षकांमध्ये. कारण प्रत्येक वर्षी काही नाविन्यपूर्ण घेऊन येण्याची क्षमता असलेला एकविरा नायगावची ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन नियोजन दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. पहिला चेंडू लोअर फुल टॉसचा इंटू द गॅपमध्ये वेगवान स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तत्पूर्वी सिंगलला मात्र डबलमध्ये कन्व्हर्ट केले गेले. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा येत असताना स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केला जातोय. कारण भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे 93 धावांचा आणि ह्या 93 धावांचा पल्ला गाठत असताना कुठेतरी सामंजस्यपणा दाखवावा लागेल. अटॅकिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल बॅटर्सना. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 2 धावा या आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होते. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केलं जात आहे आणि 1 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 3 धावा. तर 3 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 93 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलंय. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती अमृत उजवा हाताने मारा करण्यासाठी. सुरेख चेंडू अप्रतिम गुड लेंथवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उचली घेतोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय निर्धावच्या स्वरूपाने. जबरदस्त गोलंदाजी अमृतच्या माध्यमातून धारदार मारा करत असताना 3 चेंडूमध्ये 2 धावा 3 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. 93 धावांचा पाठलाग करत असताना अष्टविनायक कोचिवळे संघ 3 या धावसंख्येवरती खेळत असताना पाहायला मिळतोय. अष्टविनायक नायगाव संघ आपण पाहतोय ऑन साइडला सतेज कंडा याच्या बॅटमधून चेंडूला मात्र भिरकावून दिलंय. 6 धावा षटकार. ऑन साइडला पुनश्च एकदा काय जबरदस्त अटॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज सतेज कंडाच्या बॅटमधून. मोडमध्ये पाहायला मिळतोय. कारण स्वतः संघनायक आहेत आणि संघनायकाने मात्र जबाबदारी स्वीकारली गेली मैदानाच्या आतमध्ये.
धावांची गती एकंदरीत पाहिले तर फलकावरती 15 धावा 15 रन्स. शेवटचा चेंडू आहे अमृत याच्या षटकातील 93 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस पाहिलं न्याहाळलं बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं जाते. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 16 धावा 16 रन्स. गोलंदाज सज्ज होतोय अमृत. गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 93 धावांचा पाठलाग करत असताना खूप चांगले स्टार्ट करून दिले गेले या दोन फलंदाजांनी. ऑन साइडला शॉर्ट आर्म पुलचा फटका. सरळ चेंडू निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सतेज कंडा बॅक टू द डगआउट. जेलबादच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं पतन होतंय. धाव फलकावरती असताना मात्र मोठा विकेट मोठा मासा गलाला अडकला गेलाय. फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना धाव फलकावरती 16 धावा 16 रन्स. सुंदर अप्रतिम जजमेंट सहित झेल टिपला गेला. सतीश महत्वपूर्ण फलंदाज होता. असा विकेट प्राप्त केल्यानंतर मात्र जल्लोष होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज प्रशांत खुबडीकर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. तर जयेश भाईंदरकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. खूप खूप धन्यवाद त्यांचा एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीने. तर वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर मात्र जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 16 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला घाई करा प्लीज, जास्त वेळ दवडला जाणार नाही याकडे लक्ष द्या. सनी बोकाले अँड रुपेश कोहली यांना मी विनंती करतोय की सातत्याने आपण लक्ष घाला, कारण जास्त वेळ दवडला जातोय. मैदानाच्या आतमध्ये अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक संघ आज पुढे येताना पाहायला मिळेल, कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर झाई 11 डहाणू हा संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम सुरेख टप्पा म्हणता येणार नाही. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि वाईटच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली जाते. धाव फलकावरती 17 धावा 17 रन्स. सुरेख फटकावून साईडला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं जात आहे. एक धाव अर्जित करत असताना आणि धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पहिले तर 18 धावा 18 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात करून दिल्यानंतर मात्र फलंदाज बाद झाला. तिथून मात्र कुठेतरी पार्टनरशिप लावण्याच्या प्रयत्नात आहेत 2 फलंदाज. सतेज बाद झाला. तदनंतर आपण पाहतोय प्रशांत येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि प्रशांतमध्ये ती क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची आणि विकेटच्या दोन्ही बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळले जात आहेत. त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. सरळ बॅटने चेंडूला वळवलं जाते. एक धाव अर्जित केले गेले आणि एकाच धावेवरती समाधान मानत असताना 2 फलंदाज धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर 19 धावा 19 रन्स. परीसच्या षटकामध्ये 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. खूप चांगलं षटक पाहायला मिळते. परीसच्या माध्यमातून अचूक टप्प्यावरती मारा करत असताना 93 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. बँक बॅलन्स आपण पाहिलं तर भरपूर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस मात्र ऑन साइडला फ्लिक केलं गेलंय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव अर्जित करत असताना दुसऱ्या धावेसाठी जरूर वळाले गेले होते आणि हा ना करता करता मात्र एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होत असताना धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 20 धावा. अजूनही गरज आहे आपण पाहिलं तर 73 धावांची अजूनही गरज आहे विजयाकरिता. 3 चेंडूंचा आतापर्यंत सामना झालेला आहे. खूप चांगली गोलंदाजी. 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च करतोय गोलंदाज परेश आणि धावांची गती फलकावरती 20 धावा. तर फेकी अचूक असती तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय तेजस कोहली याला माघारी परतावा लागला असं रनआउटच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा चौका.
ची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 24 धावा 24 रन्स. प्रशांत खुबडीकरच्या बॅटमधून येणारा हा चौकार पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात, कुठलीच चुकी केली गेली नाही अभिजितच्या माध्यमातून आणि फलंदाज प्रशांत खुबडीकर याच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. पहिले तर धाव फलकावरती 24 धावा असताना मात्र आणखीन एक धक्का बसला जातोय मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत कुबडीकर हताश होत असताना, निराश होत असताना तंबूच्या आसऱ्याला परतले जात आहेत. मिस टाइम स्ट्रोक होता, खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपला गेला अभिजितच्या माध्यमातून. धावांची गती फलकावरती 24 धावा 24 रन्स. शेवटचा चेंडू आहे परेश याच्या षटकातील. सरळ बॅटने चेंडूला वळवलं जात आहे. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे, 4 धावा, चौकार. तर मंगेश कोले यांचा आत्ताच साखरपुडा झालेला आहे, त्या कारणास्तव आपण पाहतो या एकविरा नायगाव संघाला 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मंडळाकरिता आपण पाहतोय. त्यांचं खूप खूप धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये फलकावरती पाहायला मिळत आहेत. 24 चेंडू आणि 65 धावा हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय. जबरदस्त 2 षटकांमध्ये जरूर आपण पाहतोय या 14च्या धावगतीने खेळत असताना 28 धावा जमवल्या गेल्यात. मात्र इथे 16ची आस्किंग रन रेट आपल्याला पाहायला मिळतंय. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 16 धावा या प्रत्येक षटकामागे बनवावे लागतील. 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडूमध्ये 65 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती अमृत येतोय. ऑन साइडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र फेकून दिलंय. बॅट मधून येत असताना आपण पाहतोय आणि धावांची गती फलकावरती 34 धावा 34 रन्स. सुरेख अप्रतिम चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. धीम्या गतीचा चेंडू ब्लॉकॉलचा चेंडू होता. तत्पूर्वी सन्मान दिला जातोय एक धाव अर्जित करत असताना आणि धावांची गती पुढे सरकली जाते. फलकावरती 35 धावा 35 रन्स.
चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मात्र दिशा नियंत्रण व्यवस्थित नव्हतं. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि धावांची गती फलकावरती 36 धावा, 36 रन्स. ऑन साइडला आखूड टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि तत्पूर्वी मात्र चेल निसटला जातोय. अभिजितच्या माध्यमातून जीवनदान आपल्याला पाहायला मिळते मिस्टर तेजस कोहली या फलंदाजाला. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 2 ने पुढे सरकली जाते. 38 धावा, 38 रन्स. चेंडू फेकून झालेत या षटकामध्ये. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अमृतचे हे षटक आपण पाहतोय. या जबरदस्त अटॅकिंग फटकेबाजी करण्यामध्ये 2 फलंदाज, एका बाजूला मिलिंद तर दुसऱ्या बाजूला तेजस. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅटने चेंडूला वळवलं जाते. एक धाव अर्जित करत असताना एकाच धावेवरती समाधान मानत आहेत 2 फलंदाज. कॅल्क्युलेशन क्रिकेट 2 फलंदाजांच्या माध्यमातून धावांची गती एकंदरीत पाहिले तर 39 धावा. 2 चेंडूंना अजूनही सामोरं जायचं आहे. अमृतचं हे षटक आपण पाहिले तर आतापर्यंत 11 धावा अमृतने खर्च केलेत या षटकामध्ये. शेवटचा 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. अमृत स्वतः येतोय. गोलंदाज कॉट अँड बोल्ड फलंदाज मिलिंद बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. तर 39 धावा असताना धक्का क्रमांक आपण पाहतोय 3रा बसला जातोय. नवीन फलंदाज नचिकेत येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र जबाबदारी एखाद्या फलंदाजाला स्वीकारावी लागेल, कारण भलं मोठं आव्हान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. 39 धावा या फलकावरती. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम सुरेख लेग ब्रेकच्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला होता. तत्पूर्वी 1 धाव डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. 1 धावेसहित षटक समाप्त होतोय. 3रं आणि धाव फलकावरती 40 धावा. आता मात्र चेंडू आहेत ते 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयाकरिता 53 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. या आपण ऐकूया डीजेला. मिळतात 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये विजयाकरिता 53 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून मात्र रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर वाढला गेलाय. जवळपास प्रत्येक षटकामागे आता मात्र 17 धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. 17हून अधिक आपण पाहतोय. जवळपास 18 धावा जमवाव्या लागतील प्रत्येक षटकामागे. पहिला चेंडू सरळ बॅटने काही जबरदस्त दमदार फटका पाहायला मिळतोय. मुख्य व्यासपीठाला मात्र अभिवादन करण्याकरिता चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावा. 6 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती 46 धावा, 46 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. आव्हान स्वीकारलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज तेजस याच्या बॅटमधून हा कणकर स्ट्रोक पाहायला मिळतो. एक चौकार एक षटकार आतापर्यंत ठोठावला गेला या इनिंगमध्ये तेजसच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन साइडला आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुलचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तत्पूर्वी नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि 2 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 48 धावा. मॅच बॉल आलेला आहे
पंचांना मी विनंती करतोय मॅच बॉल घ्यायचा आहे. 48 धावा. काय जबरदस्त अप्रतिम आपण पाहतोय या खेळीत साकारले जाते मैदानाच्या आतमध्ये. धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी आपण पाहिलं तर 2 ते 3 फलंदाज बाद झालेत. मात्र प्रशांत, नचिकेत आणि तेजस हे 2 फलंदाजांवरती मजल पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक मार्गस्थ आहे. तिसरा चेंडू असेल परेश याच्या षटकातील. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला वळवलं जातंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र चांगलं जजमेंट पाहायला मिळालंय आणि फलंदाज बाद होतोय जेलबादच्या माध्यमातून. बॅक टू द डगआउट. आतमध्ये फलंदाज बाद होतोय. आता मात्र धावा आहेत त्या फलकावरती आपण पाहिलं तर 48 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर एथलिक कंपनीचे प्रोप्रायटर आपण पाहतोय गणेश लिंबोरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरता मंडळाकरता लाभलं गेलंय. त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. यावेळेस 49 धावा पॅडवरती आज चेंडू आदळला गेला होता बॅटच्या साह्याने. मात्र पाहायला मिळत आहेत 49 धावा या फलकावरती. खूप चांगली गोलंदाजी षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज परेश मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे या षटकामध्ये. ऑन साइडला काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल. 6 धावा षटकार. फटका पाहायला मिळाला. आता मात्र चेंडू आहेत ते 13 आणि 13 चेंडूमध्ये 38 धावा. हे विजयाचं समीकरण. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 93 धावांचा पाठलाग करत असताना अष्टविनायक नायगाव संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 55 धावांवरती. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र अभिजित चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवतोय आणि गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद होतोय. निलेश बॅक टू द डगआउट. मध्ये 38 धावांची गरज. 12 चेंडू 38 धावा. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळते. नवीन फलंदाज निकेश कुबडीकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कारण निलेशने हा फुलटोस चेंडूवरती जर एखादा मोठा फटका कन्व्हर्ट केला असता तर निश्चित स्वरूपाने समीकरण काही वेगळं पाहायला मिळालं असतं मैदानाच्या आतमध्ये. मात्र चेंडू मिडलिंगला व्यवस्थित कनेक्ट झाला नव्हता आणि तितकंच चांगला प्रेझेन्स ऑफ माइंडने झेल टिपला गेला मैदानाच्या आतमध्ये. अभिजितच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क वरती रोहन येतोय. ज्या रोहनने मात्र खूप चांगली फलंदाजी 46 धावा उभारल्या गेल्या होत्या आपल्या संघाकरिता. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये करामत दाखवावी लागेल. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये विजयाकरिता 38 धावा. निकेश खुबडीकर आपण पाहतोय स्ट्राईकला पाहायला मिळतंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मात्र निघून जातोय लेग गली दरम्यान. तत्पूर्वी 1 धाव
अर्जित केलं गेलंय आणि 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 56 धावा. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 37 धावा जर पूर्ण करायचे असतील तर हवाई सफर, हवाई हल्ला करावी लागेल गोलंदाजीवरती. ऑन साइडला सुरेख फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय. 6 धावा. षटकार. हा स्ट्रोक कंप्लीट केला गेला होता आणि 6 धावा येत असताना आणि 6 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती 62 धावा. आता मात्र चेंडू आहेत ते 10 आणि 10 चेंडूमध्ये 31 धावा हे विजयाचं समीकरण. 10 चेंडू 31 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन संघामध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फलीमध्ये द्वंद्व युद्ध पाहायला मिळतंय. चेंडू आहेत ते 10 आणि 10 चेंडूमध्ये 31 धावा हे विजयाचं समीकरण. चला घाई करा प्लीज, जास्त वेळ दवडला जाणार नाही, याकडे लक्ष द्या. यावेळेस मात्र लेंथ अँड लाईन बिघडले गेले. षटकार आल्यानंतर आपण पाहतोय थोडंसं दबावामध्ये, दडपणामध्ये येत असताना 63 धावा वाईटच्या माध्यमातून. 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडू 30 धावा हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय. काही जबरदस्त सामना, सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऑन साइडला सरळ बॅटने पुनश्च एकदा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. चेंडू सीमा पार. षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. तर धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 69 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू आहेत ते 9 आणि 9 चेंडूमध्ये आता मात्र विजयाकरिता लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. 24 धावांचं लक्ष. ऑन साइडला चेंडूला वळवलं जात आहे. एकदा वर्जित करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, मात्र फंबल होत आहेत आपण पाहतोय आणि तत्पूर्वी 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम पाहायला मिळतंय आणि धावांची गती फलकावरती 71 धावा, 71 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडूमध्ये 22 धावा. 8 चेंडू 22 धावा हे विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय रोहन. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी एकच धाव या फटक्यावरती. फुल टॉस चेंडू पॅडवरचा चेंडू होता आणि पॅडवरच्या चेंडूला मात्र योग्य तो समाचार घेऊ शकला नाही फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि तत्पूर्वी 1 धावेसहित मात्र संघ जाऊन पोहोचते फलकावरती. 72 धावा. 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडूमध्ये आता मात्र विजयाकरिता 21 धावांची गरज. ऑन साइडला चेंडू निघून जातोय. एकदा वर्जित करत असताना दुसऱ्या धावेसाठी वळाले. 2 धावा सहजरित्या येतील का, मात्र फेकी अचूक होते. कलेक्शन चुकलं गेलंय आणि तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 74 धावा. आता मात्र चेंडू आहेत ते 6 आणि 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. सामना बॅलन्सिंग आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय, कारण नचिकेत स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 19 धावा. या आपण जाऊया डीजे मॅन कडे.
रुपेश कोले आपण पाहतोय आणि सर्व आपण पाहतोय या टीम युनिट दर्शवत असताना 74 धावा फलकावरती आहेत. आता मात्र चेंडू आहेत ते 6 आणि 6 चेंडूमध्ये विजयाकरिता धावांची गरज असेल ती मात्र 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. 3 मोठे स्ट्रोक 3 मोठे फटके खेळावे लागतील. वीरेन गोलंदाजी मार्क वरती मात्र नचिकेत मैदानाच्या आतमध्ये 2 षटकारांची वैयक्तिक 16 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय आणि नचिकेतने मात्र दर्शवून दिले की मी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. हा सामना अजूनही बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. पहिला चेंडू नोचा वाईटचा इशारा येईल याकडे आम्ही लक्ष वेधत आहोत. तत्पूर्वी नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून देन फ्री हिट आणि आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये विजयाकरिता 17 धावांची गरज. 93 धावांचं हे लक्ष होतं आणि 93 धावांचा काही जबरदस्तरित्या पाठलाग केला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि 6 चेंडूमध्ये आता मात्र 17 धावा. देन फ्री हिट पाहायला मिळतंय आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती मुक्त फटका खेळण्याची संधी मुबा आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज निकेश कुबडीकर या फलंदाजाला. चला घाई करा प्लीज, जास्त वेळ दवडला जाणार नाही याकडे लक्ष द्या. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. फुल टॉस चेंडू होता ऑन साइडला. चेंडूला वळवलं जातंय. 1 बाउन्स चेंडू निघून जातोय. अमृत याला बीट करून चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार. चार धावा आणि 4 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती 80 धावा. इथे मात्र काय घडलं जातंय तर विकेट सॅक्रिफाईस केलं गेले. स्वतःला स्ट्राईक वरती आणत असताना आपण पाहतोय नचिकेत आणि रनआउटच्या माध्यमातून गडी बाद होतोय, फलंदाज बाद होतोय. चेंडू आहेत आता मात्र 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयाकरिता मी विनंती करतोय राहुल शेलार अँड कंपनी थोडंसं पाठीमागे व्हायचं आहे. अष्टविनायक नायगावचे जे पाठीराखे आहेत त्यांना मी विनंती करतोय की पाठीमागे राहायचं आहे. 4 चेंडू 13 धावा. ऑन साइडला बॅट अँड पॅड मधला चेंडू होता. जमिनीलगत चेंडूला वळवलं जातंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव अर्जित केले गेले. दुसऱ्या धावेसाठी वळाले येतं आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये आता मात्र विजयाकरिता 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती फलकावरती 82 धावा पाहायला मिळत आहेत आणि 3 चेंडूमध्ये विजयाकरिता 11 धावांची गरज. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकणारा सामना. मात्र 3 चेंडू 11 धावा हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूने उंची प्राप्त केले. लांबी आपण पाहिलं तर थोडीशी कमी पाहायला मिळते आणि तत्पूर्वी मात्र काय घडलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये तर अमृतच्या माध्यमातून झेल निसटला गेला. तू घेऊ की मी घेऊ असं दृश्य मी विनंती करतोय पाठीमागे राहायचं आहे. जी सीमारेषा आहे त्याच्यापासून थोडंसं लांब राहा. जबरदस्त सामना रंगतदार स्थितीमध्ये आलेला आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 86 धावा. 2 चेंडू 7 धावा. काय जबरदस्त सामना, अप्रतिम खेळ साकारला गेला. मैदानाच्या आतमध्ये नचिकेतच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. जबाबदारी स्वीकारली गेली मैदानाच्या आतमध्ये. नचिकेत या फलंदाजाने 2 षटकार ठोठावलेत, 1 चौकार ठोठावला आणि 2 चेंडूमध्ये 7 धावा हे विजयाचं समीकरण. यावेळेस मात्र ॲब्सोल्युटली प्लम सुपर डिलिव्हरी. ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. चेंडू सरळ एस्ट्यांच्या अगदी मधोमध पॅडवरती आदळला जातोय.
तर एक चेंडू आणि 7 धावा, एक चेंडू 7 धावा हे विजयाचं समीकरण. एक चेंडू 7 धावा, कंपल्सरी रन चेस या स्पर्धेचा नियम पाहायला मिळतोय. का जबरदस्त सामना पाहायला मिळाला प्रेक्षकांमध्ये. आपण पाहतोय या उत्सुकता लागली होती की 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असताना मात्र एखादा मोठा फटका जरूर येईल. मात्र काय जबरदस्त चेंडू हाताळला गेला. विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना वीरेनने फलंदाज आपण पाहतोय या बाद केला गेला. रनवे मध्ये बिघाड पाहायला मिळतोय. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चेंडू आहेत ते मात्र 1 आणि 1 चेंडू 7 धावा हे समीकरण. 1 चेंडू 7 धावा हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज होतोय. सरळ बॅटने चेंडूला खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज बाद होतोय. झेलबादच्या माध्यमातून विकेटचं पतन होतंय आणि विजयी ठरला जातोय संघ. आपण पाहतोय कोचिवडे संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अभिनंदन अँड हार्ड लक अष्टविनायक नायगाव. चला टॉस करण्याकरता मी विनंती करतोय एकविरा मी विनंती करतोय. रुपेश कोहली सज्ज झालेत आणि तदनंतर आपण पाहणार आहोत अभिजित जे संघनायक आहेत. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे जवळचे मित्र, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य मिस्टर प्रमोदजी शेडगे सज्ज होतील. या आपण तत्पूर्वी जाऊया डिस्क जॉकीला संधी देऊया. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी टॉस करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. तर दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल. मनोहरजी रामाणे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. चला अभिजित लगेच यायचं आहे. अभिजित टॉस करण्यासाठी. सामना 5 षटकांचा राहील. लगेच या ठिकाणी आपण करणार आहोत. व्हेरी वेल प्लेड रोहन राऊत. जबरदस्त वादळी झुंजार झंझावती खेळी. चला अभिजित लगेच या. अभिजित टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे. वेळेची दिरंगाई न करताना. पराग या वेळेला येत आहेत टॉस करण्यासाठी की अभिजित. अभिजित या ठिकाणी येतील. यावेळेला आपण पाहू शकता मनोहरजी रामाणे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. MICSK काय निर्णय काय असेल अभिजित? फिल्डिंग नक्कीच दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेच मॅचकडे वळणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच साठी रोहन राऊत. रोहन राऊत आपण यायचं आहे. लगेच या. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी स्वीकारण्यासाठी आपण लगेच यायचं आहे मुख्य मंचाकडे. आदरणीय प्रशांत कोळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जे नुकतंच ज्यांचा साखरपुडा मात्र संपन्न झाला आणि ज्यांच्या माध्यमातून 5 मंगेश कोळी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकलात 5,000 रुपये या आर्थिक सहाय्य मंडळाला जे आपल्याला पाहायला मिळाले. आणि खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व. आणि रोहन राऊत सुपर बॅटिंग, जबरदस्त बॅटर म्हणून ज्याच्या बॅटमधून मात्र धावा खोऱ्याने वाहिल्या गेल्या. सुपर अप्रतिम आपण पाहू शकलात. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. वेळेची दिरंगाई न करताना प्लीज डोंट वेस्ट द टाइम. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जो संघ विजय होईल तो संघ मात्र वेट करतायत. JNC11 संघ आपण पाहू शकाल.
तो सकाळच्या सत्रामध्ये फर्स्ट हाफमधून पुढे आला होता. चला दोन लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं.